विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? आज आपण सिमिलॅरिटी तुमचा मॅथ्स 2 मधला फर्स्ट चॅप्टर डिस्कस करायला सुरुवात करणार आहोत. मागच्या तासाला आपण पाहिलेलं आहे की परीक्षेचं स्वरूप असणारं लेक्चर मी पूर्ण केलं होतं. ज्या व्ह्यूज मी पाहिल्या ते पाहून मला खूप आनंद झाला आणि याच्यामध्ये मला कळलं की तुम्ही खूप माझं लेक्चर पाहण्यासाठी उत्सुक आहात. आणि आता ही तुमची उत्सुकता फारशी न ताणता या ठिकाणी मी लेक्चरला सुरू करतोय. हे लेक्चर प्रत्येक लेक्चर होत असताना याचा असणारा 9वीशी संबंध, 9th स्टँडर्डशी असणारा कोरिलेशन हे या ठिकाणी सांगितलं जाईल आणि हळूहळू आपण पुढे जाऊ. कोणतीही आणि कसली गडबड आपल्याला करायची नाही. काय आपल्याला सिमिलॅरिटीमध्ये शिकायचं आहे, व्हॉट वी आर गोइंग टू स्टडी इन अ सिमिलॅरिटी अँड व्हॉट वी हॅव अर्लियर सीन इन द सिमिलॅरिटी, या दोन्हीचा डिफरन्स या ठिकाणी आपण पाहणार आहोत. पहिला प्रश्न, मी काही प्रश्न लिहून ठेवलेले आहेत. आता मला वर्गात असलो असतो तर हे प्रश्न विचारता आले असते. आपण वर्गात नाहीये म्हणून मीच प्रश्न तयार करतोय आणि त्याची उत्तरं या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे. पहिला प्रश्न आहे, व्हॉट इज मीन बाय सिमिलर फिगर. काय आपल्याला सांगता येईल सिमिलर फिगर म्हणजे काय? तर सिमिलर फिगरच्या बाबतीमध्ये आपल्याला असं सांगता येईल, द जिओमेट्रिक फिगर और एनी अदर फिगर which have same shape but different dimension. आकार एकच आहे पण त्याच्या डायमेन्शन्स, त्याची मोजमाप ही वेगळी आहे. अशा फिगर्सना या ठिकाणी सिमिलर फिगर आपण म्हणतो. अगदी सोपं उदाहरण देतो, 10 रुपयाचं नाणं आणि 1 रुपयाचं नाणं किंवा 2 रुपयाचं नाणं, या सिमिलर फिगर. आता यांचं काय, शेप सारखा आहे. कसा आहे? सर्क्युलर शेप आहे. परंतु याचा असणारा डायमीटर, अगदी आपण गणिताच्या भाषेत विचार केले, याचा असणारा डायमीटर आणि याचा असणारा डायमीटर याच्यामध्ये फरक आहे. सो दीज टू फिगर्स आर कॉल्ड एज सिमिलर फिगर ऑफ ईच अदर. अत्यंत सोपं उदाहरण मी सांगितलेलं आहे. दुसरा प्रश्न, मग आता इथं सिमिलर फिगरची तुम्ही घरामध्ये उदाहरण पाहू शकता. मोठं पुस्तक खूप आणि एक छोटस तुमचं असणारं स्तोत्राचं पुस्तक, या पद्धतीने तुम्ही त्याच्याबद्दलची विचारणा या ठिकाणी करू शकता, उदाहरणं घेऊ शकता आणि उदाहरणावरून तुम्ही अजून सिमिलर फिगरचा या ठिकाणी डिटेलमध्ये अभ्यास करू शकता. परंतु इतका अभ्यास आपल्याला पुरेसा आहे. नेक्स्ट, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन टू सिमिलर फिगर अँड टू कॉन्ग्रुएंट फिगर्स. टू कॉन्ग्रुएंट फिगर काय फरक आहे? ज्या वेळेला दोन वस्तू आपण सिमिलर आहेत असं म्हणतो, दोन फिगर या सिमिलर आहेत असं म्हणतो, दोन फिगर या कॉन्ग्रुएंट आहेत असं म्हणतो, या दोन्ही मधला फरक काय? तर फरक आपल्याला पाहण्यासाठी, फरक आपल्याला सांगण्यासाठी आपल्याला या ठिकाणी परत डेफिनेशनचा आधार घ्यावा लागणार आहे. आता आपण सिमिलर फिगरच्या बाबतीमध्ये डेफिनेशन केली की फिगर्स हॅव्हिंग सेम शेप बट डिफरंट डायमेन्शन आर कॉल्ड ॲज अ सिमिलर फिगर. बट congruent figures are those figures which have their shape and size is perfectly same. म्हणजेच कॉन्ग्रुएंट फिगर ज्यावेळेस आपण एखादी सांगतो त्यावेळेला त्या फिगरच्या बाबतीमध्ये त्या फिगर असणारा शेप हा तर सारखा असलाच पाहिजे, पण त्याची साईज सुद्धा या ठिकाणी सारखीच असली पाहिजे. उदाहरणार्थ मी साठी या ठिकाणी फॉर एक्झाम्पल म्हणून रेक्टँगल घेतलेला आहे. आता या ठिकाणी रेक्टँगलचा विचार करत असताना, रेक्टँगलच्या बाजूचा विचार करत असताना त्याला लांबी आणि रुंदी आपल्याला आहे असं सांगता येतं. म्हणजे दोन रेक्टँगल हे कॉन्ग्रुएंट कधी असतील? ज्या वेळेला त्याची लांबी, याची लांबी x असेल, याची लांबी x असेल, याची लांबी y असेल, याची लांबी y असेल आणि दोघांचं असणारं क्षेत्रफळ जर सारखं असेल तर ते त्या फिगर्स आपल्याला कॉन्ग्रुएंट फिगर असं सांगता येईल. हे झालं फिगरच्या बाबतीमध्ये. आपण 9वीच्या अभ्यासक्रमामध्ये पाहिलेलं आहे टू कॉन्ग्रुएंट सेगमेंट्स, टू कॉन्ग्रुएंट रेज, टू कॉन्ग्रुएंट अँगल्स यांचा विचार केलेला आहे. जसा अभ्यास पुढे जाईल तसं आपण या ठिकाणी त्याचा विचार करणार आहोत. सगळ्यात महत्वाचा म्हणजे या दोन्हीतला फरक आपल्याला कळला पाहिजे. सिमिलर म्हणजे शेप सारखा, साईज वेगळी, आणि कॉन्ग्रुएंट मध्ये शेप आणि साईज या दोन्हीही सारख्याच असल्या पाहिजे. पुढचा प्रश्न 8वी मध्ये आपण पाहिलेला आहे, व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर एरिया ऑफ ट्रायंगल. आता हे सगळं काय घेतोय तर मला कुठेतरी तुम्हाला सिमिलॅरिटीच्या नवीन भागाकडे घेऊन जायचं आणि त्यासाठी या गोष्टींची गरज आहे, आवश्यकता आहे. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर द एरिया ऑफ ट्रायंगल. मला वाटत नाही कोणताही मुलगा लगेच एरिया ऑफ ट्रायंगल इज गिवन बाय द फॉर्म्युला 1/2 बेस इंटू हाईट
हा बहुतेक जणांचा या ठिकाणी पाठ असतो किंवा लक्षात असतो. हा एक फॉर्म्युला या ठिकाणी आपण 8वी मध्ये किंवा 8वीच्या अभ्यासक्रमाच्या अगोदर पाहिलेला आहे. आणि दुसरा जो फॉर्म्युला आहे तो हिरोन्स फॉर्म्युला किंवा हिरोन्स फॉर्म्युला हा पाहिलेला आहे. परंतु आता सध्या त्याची आपल्याला इथं आवश्यकता नाही आहे, म्हणून याच्याबद्दलचं डिस्कशन मी करणार नाही. फक्त या फॉर्म्युलेची गरज आहे, कारण हा फॉर्म्युला आपल्याला पुढच्या भागामध्ये लगेचच लागणार आहे. 1/2 बेस इंटू हाईट. आता या ठिकाणी एखादा ट्रायंगल ज्यावेळेस आपण विचारात घेतो त्यावेळेला त्या ट्रायंगलच्या साठी म्हणून त्याचे असणारे बाजू, या बाजू दोन प्रकारे आपल्याला या ठिकाणी सांगता येतात. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी हा जर ट्रायंगल ABC, वी हॅव गिवन ABC इज एनी ट्रायंगल, देन AD इज द height of the triangle and BC is the base of the triangle. या पद्धतीने या ठिकाणी हाईट आणि बेस आपल्याला त्या ट्रायंगलचे सांगता येतात. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी त्याचा असणारा एरिया हा आपण या ठिकाणी मिळवलेला आहे. हा फॉर्म्युला आपल्या लक्षात आहे. आणि पुढच्या आता काही गोष्टी मी सांगतोय आणि त्याच्यानंतर आपल्याला शेवटच्या प्रश्नाचं उत्तर मिळवायचंय आणि प्रत्यक्ष अभ्यासाला सुरुवात करायचं. व्हॉट इज द रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल. आता रेशो हे मागच्या वर्षी तुमचं झालेलं आहे. रेशो काढत असताना दोन समान असणाऱ्या युनिट्स मध्ये रेशो काढला जातो. दोन समान युनिट्स मध्ये रेशो काढला जातो. म्हणजे या ठिकाणी फॉर एक्झाम्पल आता मी M1 कडे जातोय. 5 लिटर आणि 3 सेंटीमीटर्स याच्यामध्ये तुम्हाला कधीही रेशो असणार नाही, कारण या दोन्ही एकीकडं लिटर आणि एकीकडे सेंटीमीटर असा रेशो आपल्याला कधीही काढता येत नाही. मग रेशो काढायचा असेल तर 5 लिटर और 3 लिटर्स याच्यातला रेशो काढता येतो. 3 सेंटीमीटर्स और 10 मिलीमीटर्स यामधला रेशो आपल्याला काढता येतो. म्हणजे या ठिकाणी सांगायचा मुद्दा हा की रेशो मिळवण्यासाठी जी युनिट्स लागतात ती युनिट्स सारखी असणं आवश्यक आहे. ती युनिट्स जर वेगवेगळे असतील तर रेशो आपल्याला काढता येत नाही. म्हणून व्हॉट इज द रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स हा विचार आपल्याला या ठिकाणी नंतरच्या भागामध्ये करायचा आहे. आता पुस्तकाची रचना इयत्ता 9वी मध्ये असणाऱ्या पुस्तकासारखीच आहे. पहिल्यांदा आपल्याला पहिला भाग जो सांगितलेला आहे या पुस्तकामध्ये तो लेटेस्ट स्टडी. म्हणजे या प्रकरणामध्ये निश्चित आपल्याला काय शिकायचंय तर सिमिलॅरिटी मध्ये काय शिकायचंय, रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स आत्ताच मी सांगितलेलं आहे. बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम नोन ॲज BPT. कायम तुम्ही सुद्धा हळूहळू बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम असं न म्हणता BPT थेरम असंच म्हणणार आहोत. कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. आता या ठिकाणी कॉन्व्हर्सच्या बाबतीमध्ये व्यत्यास की ज्याला आपण 9वी मध्ये या ठिकाणी पाहिलेला आहे की सर्वप्रथम त्याचा अनुभव आपण 9वी मध्ये घेतलेला आहे. व्यत्यास म्हणजे काय आहे हीच गोष्ट परंतु वेगळ्या अर्थाने सांगणे, विरुद्ध बाजूनी सांगणे याला व्यत्यास असं म्हटलेलं आहे. ही डेफिनेशन नाहीये परंतु आपण समजण्यासाठी म्हणून या ठिकाणी याचा विचार केलोय. ज्या ज्या वेळेला येईल त्या त्या वेळेला या ठिकाणी त्याचा व्यत्यास आणि त्याचा अर्थ तुम्हाला सांगितलं जाईल. व्यत्यासच्या बाबतीमध्ये सांगायचं एक कारण असं की बोर्डाने साधारणपणे 2 वर्षापूर्वी अशी एक तोंडी सूचना आम्हा मॉडरेटर आणि तज्ञ मार्गदर्शकांना दिली होती की फारसे कॉन्व्हर्स परीक्षेमध्ये विचारले जाणार नाही. परंतु इथे एक गोष्ट आपण लक्षात घ्यायची, कॉन्व्हर्स विचारू अगर न विचारू काही कॉन्व्हर्सचे थेरम्स आपल्याला या ठिकाणी त्याचे प्रूफ्स तुम्हाला पुस्तकात दिलेले आहेत आणि काही दिलेले नाही आहेत. परंतु माझ्याकडे सर्व प्रूफ्स या ठिकाणी आहेत. त्यामुळे त्या प्रूफ्स बद्दल कोणी चिंता करायचं कारण नाहीये. त्यामुळे कॉन्व्हर्सचा विचार करत असताना आपण अभ्यासासाठी आपल्या पुढच्या उदाहरणासाठी म्हणून कॉन्व्हर्सचा विचार करणार आहोत. परीक्षेमध्ये कॉन्व्हर्स येईल का नाही या गोष्टीचा फारसा विचार करणार नाही. त्यानंतर टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी ऑफ टू ट्रायंगल्स और सिमिलॅरिटी ऑफ द ट्रायंगल्स. कोणकोणते टेस्ट आहेत, ए टेस्ट, SS या पद्धतीचे टेस्ट आहेत. त्या 1 by 1 या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत. जशा आपण कॉन्व्हर्जन्सच्या टेस्ट पाहिलेल्या आहेत तशा सिमिलॅरिटीच्या टेस्ट पण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यानंतर प्रॉपर्टी ऑफ अन अँगल बायसेक्टर, मराठीमध्ये कोन दुभाजकाचं प्रमेय काय आहे त्याचाही विचार करणार आहोत. प्रॉपर्टीज ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. आता इथं 2 महत्वाच्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. पहिल्या भागामध्ये रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स म्हणतोय, बट दीज टू ट्रायंगल्स आर नॉट सिमिलर ट्रायंगल्स. लक्षात घ्या ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे. रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स पहिला जो भाग पाहायचा आहे रेशो
ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स हा भाग घ्यायचा आहे, परंतु इथं टू ट्रायंगल्स हे सिमिलर आहेतच असं दिलेलं नाही. परंतु पुस्तकाच्या शेवटाकडे ज्यावेळेस आपण जाणार आहोत, ऍट द एंड जाणार आहोत, तर त्यावेळेला आपल्याला प्रॉपर्टी ऑफ एरिया ऑफ टू सिमिलर अंडरलाईन द वर्ड सिमिलर, ते ट्रायंगल सिमिलरच असले पाहिजेत आणि त्यावेळेला त्यांचा एरिया आपल्याला काय येतो याची प्रॉपर्टी अभ्यासायची आहे. अँड द रेशो ऑफ इंटरसेप्ट मेड बाय ट्रान्सव्हर्सल ऑफ 3 पॅरलल लाईन्स. पॅरलल लाईन्स हा कन्सेप्ट तुमचा झालेला आहे, ट्रान्सव्हर्सल हा कन्सेप्ट पण झालेला आहे. ज्या वेळेला 3 ट्रान्सव्हर्सलला 3 पॅरलल लाईन्सला 2 ट्रान्सव्हर्सल छेदतात, त्यावेळेच असणारं जॉमेट्रीचं कन्सेप्ट काय आहे किंवा जॉमेट्रिक कन्सेप्ट काय याचाही विचार या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. लेटेस्ट रिकॉल म्हणजे आपण मागच्या वर्षी काय शिकलो हे ऑलरेडी मी आत्ताच सांगून टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये एरिया, त्याच्यामध्ये रेशो, प्रपोर्शन ह्या गोष्टींचा विचार करायचा आहे. लेटेस्ट लर्न म्हणजे प्रत्यक्षात या वर्षी आत्ता आपण एवढी बडबड केल्यानंतर आत्ता मूळ मुद्द्याकडे आलेलं आहे. म्हणजे तुमच्या अगदी मराठीमध्ये सांगायची गाडी भरकटलेली होती, पण गाडी ही भरकटलेली नव्हती. ही अभ्यासाला वेगळ्या पद्धतीने आपण या ट्रॅकवर या ठिकाणी आलेलो आहे आणि आता या ठिकाणी रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्सचा विचार या ठिकाणी आपण करणार आहोत. आता त्यासाठी या ठिकाणी मला आकृती काढणं गरजेचं आहे. पहिल्यांदा मी आकृती काढतोय आणि नंतर या ठिकाणी मग त्याचा विचार आपण करणार आहोत. सो रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स. इथं कुठेही सिमिलर हा शब्द वापरलेला नाही, हे काळजीपूर्वक लक्षात घ्यायचं आहे. काय आहे हा रेशो याचा विचार या ठिकाणी आपण करणार आहोत. पहिला ट्रायंगल या ठिकाणी मी काढतोय, पुस्तकातलीच नावं या ठिकाणी मी देतोय, म्हणजे पुस्तक बघताना कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी तुमच्यामध्ये कन्फ्युजन होता कामा नये. ए बी सी हा ट्रायंगल, एडी ही त्याची हाईट. त्यानंतर दुसरा ट्रायंगल या ठिकाणी मी घेतोय तो पी क्यू आर आणि त्यामध्ये या ठिकाणी पी एस ही हाईट, पी एस ही हाईट. या पद्धतीने 2 ट्रायंगल घेतले. नाव काय दिलेले, वी आर गिवन 2 ट्रायंगल्स. नाव हियर triangle ABC and triangle PQR is given. आहेत का दिलेले? Yes, it is given. आता ABC चा वेळ, इन अ ट्रायंगल ABC, फक्त ABC चा विचार करूया. काय दिलेलं आहे? सेगमेंट BC is the base. आहे? हो, दिसतंय. And सेगमेंट AD is the height. हे पण आम्हाला दिसतंय. ओके. सिमिलरली हे शॉर्ट मध्ये लिहितोय. सिमिलरली, याला सिमिलरली असं म्हणायचं. इन अ ट्रायंगल PQR, QR is the base and सेगमेंट लिहिलेलं नाहीये, तुम्ही समजून घ्या. सेगमेंट PS is the height. इथं कुणालाही शंका नसावी. आकृतीला फक्त जी नावं दिलेली आहेत ती खाली लिहिलेली आहे. ट्रायंगल ABC अंडरलाईन करतोय मुद्दा. BC बेस. लक्षात काय ठेवायचं बघा, AD हाईट फॉर फर्स्ट ट्रायंगल. फॉर सेकंड ट्रायंगल दॅट इज PQR, QR is base and PS is height. ओके. नेक्स्ट. नाव आता काय सांगितलं आपल्याला, we have to find the area, ratio of area of 2 triangles. आता इथे आपण थोडीशी पुस्तकामध्ये ज्या गडबड करून स्टेप दिलेले त्याच्याऐवजी मी काय करतोय, एरिया ऑफ अ ट्रायंगल ABC इज इक्वल टू 1/2 बेस इंटू हाईट. 1/2 बेस. तुम्ही वाटलंच तर एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला लिहू शकता, परंतु मी डायरेक्ट लिहितोय 1/2 बेस. इथे लिहिलंच आहे मी BC इंटू 8 फॉर फर्स्ट ट्रायंगल. याला इक्वेशन नंबर 1 म्हणतोय. सिमिलरली एरिया ऑफ अ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 1/2 बेस QR इंटू PS इज द हाईट.
इक्वेशन नंबर 2. आता आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो आपण काढतोय त्यावेळेला इक्वेशन 1 डिवायडेड बाय इक्वेशन 2 आपल्याला करणं गरजेचं आहे. मी इथे लिहितोय इक्वेशन 1 डिवायडेड बाय इक्वेशन 2. अगदी सावकाश व्यवस्थित आपण जाणार आहोत, गडबड करणार नाही. सो एरिया ऑफ अ ट्रायंगल ABC divided by area of a triangle PQR is equal to 1/2 BC into AD divided by 1/2 QR into PS. 1/2 gets cancelled. So area of a triangle ABC divided by area of a triangle PQR is equal to BC into AD divided by QR into PS. QR into PS. कुणाला काही शंका नसावी. आता याच्यावरून हे जे गणिती भाषेमध्ये दिलेले आहे ते आपण या ठिकाणी लिहिणार आहोत. आता फायनली आपण ह्याच्यावरून काय म्हणणार आहोत, हेन्स द रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल इज नथिंग बट किंवा इज इक्वल टू रेशो ऑफ प्रोडक्ट्स ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट. अत्यंत सोप्या पद्धतीने या ठिकाणी मी सांगतोय. याचा अर्थ काय झाला, एरिया ऑफ रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल इज नथिंग बट द प्रोडक्ट ऑफ रिस्पेक्टिव्ह बेस टू देअर रिस्पेक्टिव्ह ऑर करस्पॉन्डिंग हाईट. म्हणजे एबीसीच्या बीसी इंटू एडीशी आणि पीक्यूआरच्या क्यूआर इंटू पीसी पीएससी. बीसी बेस आहे, क्यूआर बेस आहे, एडी हाईट आहे, पीएस पण हाईट आहे. म्हणजे हेन्स द रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू द रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ देअर बेसेस विथ देअर करस्पॉन्डिंग हाईट. आणि या ठिकाणी हा पहिला भाग या ठिकाणी संपतो. हा पहिला भाग परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत आणि अत्यंत महत्वाचा आहे. आता याच्यावरचे काही ऑप्शन्स आपल्याला या ठिकाणी विचारात घ्यायचे. आता हे ऑप्शन्स कसे आहेत त्याचा विचार आता हे मी थोडंसं पुसतो. ऑप्शन्स कसे आहेत त्याचा विचार करूया. पहिला ऑप्शन यातला जो आपल्याला विचारात घ्यायचा आहे, समजा सपोज आणि अजून एक गोष्ट करूया त्याच्या अगोदर, हे शॉर्ट मध्ये आपण करूया. आता एरिया जो ट्रायंगल एबीसी आहे त्याला A1 म्हणूया, डिवायडेड बाय एरिया ट्रायंगल PQR याला A2 म्हणूया. ओके, एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल डिवायडेड बाय एरिया ऑफ सेकंड ट्रायंगल इज इक्वल टू BC. व्हॉट इज BC? बेस ऑफ द फर्स्ट ट्रायंगल, त्याला B1 म्हणूया, इंटू AD हाईट ऑफ द फर्स्ट ट्रायंगल, त्याला H1 म्हणूया, डिवायडेड बाय QR that is the base of second triangle into PS that is the height of second triangle. अत्यंत शॉर्ट मध्ये हा फॉर्म्युला या ठिकाणी मी लिहून ठेवलेला आहे. आता याच्यावर फर्स्ट ऑप्शन काय आहे, जर समजा या दोन्ही ट्रायंगलचा बेस सारखा असेल दॅट इज B1 इज इक्वल टू B2 असू शकतो. दोन ट्रायंगलचा बेस सारखा असू शकतो. त्यावेळेला यांचा रेशो कुणाचा, एरिया ऑफ टू ट्रायंगल्सचा काय येणार आहे तर A1 डिवायडेड बाय A2. आता बघा हे B1 B2 सारखे आहेत म्हणजे B1 B2 एकमेकांना कॅन्सल झाले म्हणजे येणार काय H1 डिवायडेड बाय H2. याचाच अर्थ वेन बेस ऑफ द टू ट्रायंगल्स आर सेम द रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल इज करस्पॉन्डिंग टू देअर हाईट्स. A1 H1C आणि A2 H2C. काय सांगतोय मी, जर समजा B1 आणि B2 म्हणजे बेस ऑफ फर्स्ट ट्रायंगल इज इक्वल टू बेस ऑफ सेकंड ट्रायंगल म्हणजेच B1 आणि B2 जर सारखे आले तर A1 डिवायडेड बाय A2 ची किंमत H1 डिवायडेड बाय H2 येते. H1 ही पहिल्या ट्रायंगलची हाईट आहे आणि H2 ही दुसऱ्या ट्रायंगलची हाईट आहे. म्हणजे आता या दोन गोष्टी कॅन्सल जर झाल्या तर A1 डिवायडेड बाय A2 रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स हा कशाच्या प्रमाणात येणार आहे, इन द हाईट्स. कुणाच्या, करस्पॉन्डिंग ट्रायंगल. पहिल्या एरिया बरोबर पहिल्या ट्रायंगलची हाईट, दुसऱ्या एरिया बरोबर दुसऱ्या ट्रायंगलची हाईट. ओके, सेकंड ऑप्शन काय सांगता येतो आपल्याला, जर समजा या ठिकाणी H1 आणि H2 सारखे आहेत, दोन्ही त्रिकोणाच्या हाईट सारखे आहेत, H1 H2 B1 B2 हे जर सारखं असेल तर आता काय कॅन्सल होणार या ठिकाणी, H1 आणि H2 कॅन्सल होणार म्हणजे शिल्लक काय राहिलं A1 डिवायडेड बाय A2 हाईट
इज इक्वल टू B1 डिवायडेड बाय B2. जर समजा बेस सारखे असतील तर हाईटच्या प्रमाणामध्ये आणि हाईट सारखी असेल तर बेसच्या प्रमाणामध्ये. अशा पद्धतीने हे दोन ऑप्शन्स या ठिकाणी येतात. माझ्यासारखा माणूस विचार असा करतो की असं असू शकत नाही का, मागच्या पुस्तकामध्ये जुन्या पुस्तकामध्ये या ऑप्शनचा विचार होता पण आता इथं केलेलं नाहीये. असं असू शकत नाही का, एखाद्या त्रिकोणाची हाईट जी H1 आहे ती दुसऱ्या त्रिकोणाच्या H2 हाईट इतकी आहे आणि पहिल्या त्रिकोणाचा बेस B1 हा दुसऱ्या त्रिकोणाच्या बेस B2 इतका असेल तर मग हे कसं होईल. मी तिसरा ऑप्शन हा जादा म्हणून देतो. ह्या पुस्तकात तुम्हाला सापडणार नाही कुठं. H1 इज इक्वल टू H2 दोन्ही सारखे, B1 इज इक्वल टू B2. पण लक्षात घ्या दोन ट्रायंगल आहेत, एक ट्रायंगल नाही. पहिल्या ट्रायंगलची हाईट ही दुसऱ्या ट्रायंगलच्या हाईट बरोबर आहे. पहिल्या ट्रायंगलचा बेस हा दुसऱ्या ट्रायंगलच्या बेस बरोबर जर असेल तर फायनली आपण एका वाक्यात एका ओळीमध्ये लिहू शकतो A1 इज इक्वल टू A2 आणि दॅट इज रेशो ऑफ टू ट्रायंगल इज अ सेट. और A1 एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल इज इक्वल टू एरिया ऑफ टू सेकंड ट्रायंगल किंवा दुसऱ्या ट्रायंगलच्या एरिया बरोबर आहे. तर अशा पद्धतीने ही तीन ऑप्शन्स या ठिकाणी आपल्याला परीक्षेला आणि इथनं पुढच्या अभ्यासाला विचारले जाऊ शकतात. पहिल्यांदा हा ऑप्शन A1 डिवायडेड बाय A2 इज इक्वल टू B1 इंटू H1 डिवायडेड बाय B2 इंटू H2. जर समजा बेस सारखा असेल तर हाईटच्या प्रमाणामध्ये, हाईट सारखी असेल तर बेसच्या प्रमाणामध्ये आणि दोन्ही सारखा असेल तर दोन ट्रायंगलचे एरिया हे सारखेच असले पाहिजे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. मग या सगळ्या गोष्टींचा आपण ज्यावेळेस विचार करतो, आता मी जाता जाता फक्त तुम्हाला एक प्रश्न या ठिकाणी सांगतोय. जर समजा बघा विचार करा, मला माहित नाही याचं उत्तर. जर समजा H1 काय म्हणतोय बघा मी, H1 आता जस्ट मला सुचलेलं गणित आहे. H1 हा B2 इतका असेल, H1 हा B2 म्हणजे हाईट ऑफ द फर्स्ट ट्रायंगल इज इक्वल टू बेस ऑफ द सेकंड ट्रायंगल आणि बेस ऑफ द फर्स्ट ट्रायंगल इज इक्वल टू हाईट ऑफ द सेकंड ट्रायंगल. तर काय होऊ शकेल. आता इथं तुम्ही म्हणाल सर जर हे सारखं असेल तर गुणाकारामध्ये क्रमाला महत्वच नाहीये. गुणाकारामध्ये जर क्रमाला महत्व नसेल तर परत काय येणार, हाईट या दोन्ही त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय येणार, सारखेच येणार. म्हणजे A1 इज इक्वल टू, मग याला कोणता रूल या ठिकाणी अप्लाय करायचा याचा विचार तुम्ही करा आणि कधीतरी शाळेत भेटल्यानंतर याचं उत्तर मला द्या. जाता जाता सहज तुमच्या डोक्यामध्ये एक या ठिकाणी मी शंका ठेवून जातोय की त्याचा कुठेतरी तुम्ही विचार केला पाहिजे. नीट लक्षात घ्या, ही शंका कुठेही पुस्तकात नाही, ही आता जस्ट मला एकदम शिकवता आली की जर समजा H1 आणि B2 सारखे असेल, B1 आणि H2 सारखे असेल तर दोन एरिया तर सारखे, मग याला काय म्हणायचं. आता आपण म्हणलं बेस सारखे हाईटच्या एरिया त्यांचा हाईटच्या प्रमाणात, हाईट सारखी बेसच्या प्रमाणामध्ये, हाईट आणि बेस दोन्ही सारखे त्यावेळेला एरिया दोघांचे सारखे. पण इथं तिसरा चौथा ऑप्शन असा मी तयार केला, H1 इज इक्वल टू B2 अँड B1 इज इक्वल टू H2. देन व्हॉट वी आर गोइंग टू से. निश्चितपणे A1 इज इक्वल टू A2 येणारच आहे हो, पण ह्याला म्हणायचं काय याचा विचार आपण तुमच्यावर मी सोडवत आहे. जर तुम्हाला हे सगळं क्लिअर कट कळलं असेल तर कोणताही आणि कसलाही प्रॉब्लेम यायची या ठिकाणी शक्यता नाही. फक्त एकदा काळजीपूर्वक पहा आणि त्या पद्धतीने याचं उत्तर तयार करून ठेवा. मी ज्यावेळेस विचारेन त्यावेळेला उत्तर द्यायला विसरू नका. आपण कंडिशन्स पाहिलेल्या त्या, इफ द हाइट्स ऑफ द बोथ ट्रायंगल्स आर इक्वल, the ratio of area of two triangle with equal height is equal to the ratio of their corresponding base, and if bases of both triangles are same or equal, then the ratio of area of two triangle with equal base is equal to the ratio of their corresponding height. या दोन्ही कंडिशन्स या परीक्षेला तुम्हाला विचारले जाऊ शकतात. उदाहरण म्हणून या ठिकाणी याचा अभ्यास करायला हरकत नाही. त्यानंतर ऍक्टिव्हिटी, फिल इन द ब्लँक्स प्रॉपरली या पद्धतीने आपल्याला करायचं आहे. आता ऍक्टिव्हिटी मी आताच तुम्हाला सांगितलं की काय दिलेलं आहे की ABC हा ट्रायंगल दिलेला आहे, APR हा एक ट्रायंगल दिलेला आहे, APQ हा ट्रायंगल दिलेला आहे, APC स्कॉलरशिप शिकवत नाही, वेगवेगळे ट्रायंगल्स या ठिकाणी तयार होतात. कोणत्या ट्रायंगलचा विचार करायचा आहे तर आपल्याला या ठिकाणी पहिला ट्रायंगल जो विचारात घ्यायचा आहे तो या ठिकाणी ABC या ट्रायंगलचा आता आपण रेशो पाहिलेला आहे, त्यामुळे 1/2 या ठिकाणी जाणार आहे आणि फक्त बेस आणि हाईट येणार आहे. आता ABC चा विचार केला तर ABC हा ट्रायंगलचा बेस काय आहे, BC. इथे लिहून टाकलं मी BC.
वेगळ्या खडूने लिहितोय. आणि ए बी सी या ट्रायंगलचा जर विचार केला तर त्याची हाईट काय आहे? ए आर लिहून टाका. ए आर, कुणाला काही शंका याचं कारण नाही. त्यानंतर पुढचा ए पी क्यू हा छोटा, याचा बेस काय झाला? पी क्यू, बरोबर आहे. याची हाईट काय झाली? ए आर. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय सांगता येईल? हा जो ट्रायंगल आहे हा ट्रायंगल एकाच हाईटचा आहे. ए आर एबीसी ची पण हाईट आहे आणि ए आर ए पी क्यू ची पण हाईट आहे. मग जर हाईट दोन ट्रायंगलची सारखी असेल तर त्या ट्रायंगलचा जो रेशो आहे एरियाचा तो त्याच्या बेसच्या प्रमाणामध्ये म्हणजेच बी सी डिवायडेड बाय पी क्यू इतकं उत्तर आपल्याला अपेक्षित आहे. म्हणजे हे बॉक्सेस व्यवस्थित भरणं आवश्यक आहे. दुसऱ्या आकृतीचा विचार करूया. इन अ ट्रायंगल एरिया ऑफ ट्रायंगल एल एम एन अँड एरिया ऑफ ट्रायंगल डी एम एन. तुम्ही म्हणाल सर वन हाफ कुठे गेलं? हा रेशो आहे त्यामुळे वन हाफ ऑलरेडी गेलेला आहे, त्यामुळे वन हाफचा विचार करायचा नाही. आता एल एम एन मी जरा वेगळ्या खडून दाखवतोय. एल एम एन याचा विचार केला तर या ठिकाणी एल पी ही त्याची हाईट झाली, एम एन हा त्याचा बेस झाला. म्हणून पहिल्यांदा या ठिकाणी बेस एम एन लिहितोय, एम एन एल एम एन चा, आणि एल पी त्याची हाईट झाली, एल पी बघा एल पासून पी पर्यंत. त्यानंतर डी एम एन परत एम एन त्याची हाईट झाली आणि त्याची उंची डी क्यू या ठिकाणी झाली. आता इथं याच्या बरोबर अपोजिट सिच्युएशन आहे. इथं एकाच बेसवर दोन ट्रायंगल या ठिकाणी उभारलेले, त्यामुळे एम एन कॅन्सल होणार आणि या दोन ट्रायंगलचा रेशो हा त्याच्या हाईटच्या प्रमाणात म्हणजेच या ठिकाणी एल पी डिवायडेड बाय डी क्यू याच्या रेशो इतका येणार आहे. या दोन्ही ऍक्टिव्हिटी 1 मार्काला किंवा 2 मार्काला ऍक्टिव्हिटी मध्ये किंवा एक साधं गणित मध्ये म्हणून सुद्धा तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. त्याचा विचार या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. आणि आता शेवटचा तिसरा भाग की त्याचा विचार या ठिकाणी आपण करूया. म्हणजे हा पहिला भाग या ठिकाणी आपला पूर्ण झाल्याचं आढळून येतंय आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला या ठिकाणी एक पॉइंट प्रॅक्टिस सेट 1.1 कडे जाता येईल. शेवटचा तिसरी ऍक्टिव्हिटी एम इज द मिड पॉइंट. हे लक्षात घ्यायचं पहिल्यांदा. एम इज द मिड पॉइंट. आता मी आकृती डायग्राम काढतोय. डायग्राम काढली. सी ए बी हा ट्रायंगल आहे. एम आणि हा भाग सारखा झाला बिकॉज एम इज द मिड पॉइंट. काय म्हणतायत? एम इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट ए बी अँड सेगमेंट सी एम इज द मीडियन. आता सी एम मीडियन आहे, हीच मीडियन आपण हाईट म्हणून या ठिकाणी घेणार आहोत. सेम हाईट झाली यामुळं. ऑफ ट्रायंगल ए बी सी, ऑफ ट्रायंगल ए बी सी, सी एम इज द मीडियन ऑफ ट्रायंगल ए बी सी. पूर्ण ट्रायंगल ए बी सी ची हाईट झाली. अँड देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल AMC divided by area of a triangle BMC is equal to. आता इथं आपण जर पाहिलं AM is equal to ME because M is the midpoint दिलेला आहे. त्यामुळे as height of the two triangle is the same, so its ratio, area of ratio is in a corresponding with their base. आता इथं AMC याचा बेस झाला AM डिवायडेड बाय BMC याचा बेस, कारण CM आपण हाईट घेतलेली आहे म्हणजे AM हा पहिल्या ट्रायंगलचा बेस झाला आणि MB हा दुसऱ्या ट्रायंगलचा बेस झाला. म्हणजेच BMC चा बेस काय झाला या ठिकाणी BM. परंतु आपण असं केले अगोदरच घेतलेले की AM ची किंमत BM इतकी आहे, त्यामुळे AM BM कॅन्सल झाले कारण त्याची व्हॅल्यू सारखी आहे आणि त्यामुळे या ठिकाणी AM डिवायडेड बाय AM कारण एकच किंमत घेतली आणि which is equal to 1. या पद्धतीने याचं उत्तर परीक्षेमध्ये आपल्याला लिहावं लागतं किंवा लिहिणं गरजेचं आहे. तर हा या ठिकाणी इथं आपल्याला स्टेट द रिझन म्हटलेलं आहे. स्टेट द रिझन. आणि मला वाटतं की याचं रिझन काय आहे हे मी बऱ्याच वेळेला या ठिकाणी सांगितल्यामुळं आता परत सांगण्याची गरज नाही. सॉलिड एक्झाम्पल्स आहेत, जाता जाता पाहून ठेवा, त्यातलं एखादं गणित परीक्षेला येऊ शकतं. रिमेंबर दिस. फायनली काय म्हणतायत? रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू द रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ देअर बेस अँड करस्पॉन्डिंग हाईट. पहिला.
एरिया ऑफ टू ट्रायंगल विथ इक्वल हाईट इज प्रपोर्शनल टू देअर करस्पॉन्डिंग बेसेस, आणि याच्या उलट एरिया ऑफ टू ट्रायंगल विथ इक्वल बेस आर प्रपोर्शनल टू देअर करस्पॉन्डिंग हाईट्स. या 3 गोष्टी या पूर्ण व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण अत्यंत सावकाश पद्धतीने शिकलेलो आहे, आणि मला वाटतं की साधारणपणे या ठिकाणी आपण विचार केला तर जवळजवळ या प्रकरणातला सुरुवातीचा भाग हा या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. याच्यावर लगेच प्रॅक्टिस सेट 1.1 आहे, त्याच्यामध्ये साधारणपणे 5 गणित आहेत. ही 5 गणितं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहून लगेच बीपीटी म्हणजेच बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम, आणि जर शक्य झालं त्या व्हिडिओच्या लेंथवर तर कॉन्व्हर्स, या 2 गोष्टी या ठिकाणी आपण पाहून त्याच्यावरची असणारी ऍक्टिव्हिटी याच्याकडे आपण जाणार आहोत. म्हणजे आपला या प्रकरणातला साधारणपणे 25% भाग हा पूर्ण होतोय. निश्चितपणे काळजी घ्या, घरातच राहा आणि भरपूर अभ्यास करा. धन्यवाद.